पालक पलीकडून जातो. अरे फुलं कोणाला आणली? चलो का देते ते पण अरे फुलं कोणाला आणली त्यांनी? मधल्या साहेबांना इकडचे पैसे ताई मी जुन्नरला आहे, मी आलं तर भेटतो. आपल्या आरटी अंतर्गत जे आंदोलन आहे त्याच्यासाठी मॅडम आणि अधिकारी लोक लवकर आलेत, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्या अधिकाऱ्यांचं मी स्वागत करते. विशेष आम्हाला तुम्ही महत्त्व दिलं. आम्ही आमच्या मुलांना घेऊन सकाळपासून इथं बसलेलो आहोत. जे काही आम्ही आंदोलन केले ते कोणत्याही राजकारण किंवा कोणतीही गोष्ट अशी दुखापत करण्यासाठी आम्ही केलेलं नाही किंवा आम्हाला कुठल्या स्कूल्स विरोधात किंवा आपल्या शिक्षण शासनाच्या विरोधात पण काही बोलायचं नाही. पण विषय असा आहे की जो आम्ही प्रथम ज्यावेळेस हे गोष्ट आम्हाला कळाली, शाळेने आम्हाला ज्यावेळेस बोलवण्यात आलं, प्रत्येकाला पॅरेंटला कॉल करून आणि सांगण्यात आलं की तुमची ही शाळा नाही आहे, आरटी ॲडमिशन अंतर्गत जे काही तुमची ही शाळा आहे त्या शाळेचं जे काही तुम्हाला भेटलेलं परमिशन ती शाळा बंद झालेली आहे, ती ही शाळा नाही आहे. तर तुम्ही आता येणाऱ्या ह्या वर्षी म्हणजे हे जे बोलणं आहे ते आम्हाला आमच्या मुलांच्या परीक्षेच्या काळामध्ये सांगण्यात आलं. फायनल एक्झाम चालू असताना आम्हाला प्रत्येकाला शाळेमध्ये बोलवण्यात आलं, केबिनमध्ये घेऊन काही गोष्टी अशा बोलण्यात आल्या की आम्हाला म्हणजे हसावं का रडावं हेच कळेना. कारण त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं ही ती तुमची शाळा नाही. तर त्या अंतर्गत आम्ही त्यांचं सगळं ऐकून घेतलं. काही पॅरेंट्सना आम्हाला सर्वांना त्यांनी काही म्हणजे असे शब्द वापरले की ते शब्द आम्ही प्रिन्सिपल सरांकडून अपेक्षित नव्हतो. मग आम्हाला ते कळाल्यानंतर आम्ही फक्त असा नाही विचार केला की आंदोलनात जाऊन बसायचं. आम्ही प्रथम आमच्या रिस्पेक्टेड पाटे साहेबांकडे गेलो, मग मीटिंग घेतली. मग नंतर आम्ही रीतसर त्यांनी आम्हाला जसं गाईड केलं की तुम्ही लिहून लेखी करा, कोणती गोष्ट कागदेशीर करा, रीतसर करा, नॉलेज घ्या. मग आम्ही तशी पावलं उचलली. मग आम्ही इथे पंचायत समितीत राहिलो. पंचायत समितीने आम्हाला सांगितलं, त्यांच्याकडे लेटर दिल्यानंतर परत आम्ही शाळेकडे पण गेलो. शाळेत पण आम्ही लेटर्स दिले, सर्व पालकांनी आमच्या सह्या पण केल्या. सगळ्या गोष्टी आम्ही कागदेनिशी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मग आम्ही इथं आंदोलनात उभे राहिलेलो. विषय असा आहे की शाळेचा आरटीआय हक्क हा गेले कित्येक वर्ष अधिकाराला आलेला आहे आणि शिक्षण हा आमचा अधिकार आहे या दृष्टिकोनातून शालेय विभागाने आम्हाला दिलेला अधिकार आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या शाळेचा अधिकार तुम्हाला मिळालाय ती जी शाळा आहे ती चेंज झालेली आहे आणि त्या शाळेचं जे काही फाउंडेशन आहे ते सगळं चेंज झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या शाळेमध्ये मुलांना घेऊन यायचं असेल तर तुम्हाला पुढील वर्षी म्हणजे विदिन आम्हाला ह्याच महिन्यात मागील महिन्यात सांगितलेली ही गोष्ट आहे आणि एप्रिल 1 पासून त्यांची शाळा सुरू होणार आहे. रिझल्ट्स यायचे आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 1 एप्रिल पासून मुलांची ट्युशन फी अदर फी तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि जर तुम्हाला ह्या अंतर्गत तुम्हाला जायचं नसेल तर आम्ही मग तुम्ही खूपच फोर्स केला तर आम्ही काय करू, तुम्हाला एखाद्या बिल्डिंगमध्ये घेऊन जाऊ, एका वर्गामध्ये बसू आणि एकच टीचर देऊ आणि अख्ख्या मुलांना एकाच टीचरने शिकवायचं. मग त्या मुलांचे पुस्तकं इनकम्प्लीट राहू दे, बुक्स इनकम्प्लीट राहू दे, दॅट इज नॉट मॅटर असं त्यांनी सांगितलं. हे सगळं लेखी कळवलंय यांना, ते काय परत तेच हे काय करणार आहे सांगा ना. त्यांना सगळं माहिती कागदावर दिलंय सगळं डिसिजन नाही बाबू भाऊ, आता त्यांनी सांगितलंय की आपण त्यांना मार्गदर्शन केलं. नक्की काय प्रकरण काय केलं नक्की मार्गदर्शन? प्रकरण असं आहे की ह्या सगळ्या 108 विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही ज्या शाळेत ॲडमिशन घेतलं ते बंद झाले आणि आता इथून पुढं तुम्हाला RTEचं तुम्हाला त्याचा लाभ मिळणार. आणि ह्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना 2 वर्षापूर्वी समजा तुम्ही शाळा बदलली तर 2 वर्षापूर्वीच तुम्ही आम्हाला मीटिंग घेऊन सांगायला पाहिजे होतं की असं असं घडतंय आणि हे आम्ही केलंय. त्यावेळेस सांगितलं असतं तर कदाचित याच्यावर आम्ही निर्णय घेता आला असता. आमची मुलं आता त्या शाळेबरोबर जे एकरूप झालेली आहे, आज उठायचं आणि दुसरीकडे जायचं ही त्यांची खरं तर मुळातली भावना आहे की आज त्या शिक्षण ते आता ते बच्च्यावर बोलू आपण, परंतु आजची महत्त्वाची त्यांचं म्हणणं असंच आहे की आम्हाला त्या शाळेमध्ये शिकायचं आहे आणि आम्हाला RTEच्या अंतर्गतच त्यांनी ते शिकवलं पाहिजे. जर असं ते सांगत असतील की आम्ही एकाच खोलीमध्ये घेऊन तुम्हाला 1ली पासून 8वी पर्यंतची जी मुलं आहे
त्या सगळ्यांना एकच शिक्षण देऊन तेच सगळ्यांना शिकवतील. मला वाटतं हे 100% चुकीचं घडतंय आणि त्या माध्यमातून खरं तर आज पंचायत समितीकडे पण आपण अर्ज केला आहे. काल मला वाटतं यातले काही पालक आपल्या जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा जाऊन भेटलेत आणि त्या माध्यमातून खरं तर आजचा हा सगळा विषय आज इथे येऊन आंदोलनाला बसलेत. हे एवढीच जाणीव करून द्यावी की 108 विद्यार्थ्यांचा प्रश्न टांगलेला आहे आणि याच्यातून काही घडलं तर शाळेबरोबर प्रशासनसुद्धा पंचायत समितीचं असेल, जिल्हा परिषदचं असेल, हे सुद्धा तेवढे दोषी असणार आहे. हे मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो. लेखी निवेदन अगोदर दिलेलं आहे, 8-10 दिवस झाले, नाही महिना झालाय. प्रशासन काय करत आहे? मला तेच म्हणायचंय, याच्यात जबाबदारी प्रशासनाची सुद्धा तेवढीच आहे जेवढी शाळेची आहे. मी जीव तोडून 8 दिवस झाले, 10 दिवस झाले मी सुद्धा फॉलो केलं आणि त्या माध्यमातून खरं तर अजूनही कागदावर कालपर्यंत काही झालं नव्हतं. आज काय झालंय, मेल केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. अजून मेल काही पाहण्यात आला नाही, परंतु मगाशी मी एक कॉपी वाचली. आता त्या माध्यमातून खरं तर प्रशासनाने लवकरात लवकर हालचाल करावी. आताही आमदार साहेबांना फोन केलाय. आमदार साहेबांनी परवा दिवशीची वेळ घेतलेली CO साहेबांची आणि त्या माध्यमातून COकडे आपली मिटिंग त्या सगळ्या पालकांची असेल, अधिकाऱ्यांची असेल किंवा शाळा प्रशासनाची असेल. परवा सकाळी 11 वाजता ती मिटिंग जिल्हा परिषदच्या COनी लावलेली आहे आणि त्या माध्यमातून पुढचा विषय जो काय आहे COंसमोर मांडून त्यातून मार्ग नाही निघाल, बघा मार्ग काढला पाहिजे. आमचं म्हणणं हेच आहे. आम्हाला याच्यावर कुठेही राजकारणाचा हा विषय नाही, परंतु जर ह्या पद्धतीने केलं तर मग मात्र वेगळ्या पद्धतीची आंदोलनं उभी करावी लागतील आणि या 108 विद्यार्थ्यांना न्याय मात्र निश्चित स्वरूपात द्यावा लागेल. आपला CBSE आणि ICSEचा काय विषय नक्की तो? ज्यावेळेला आम्ही शाळेत गेलो, आमची मुलं गेले 4 वर्ष झाली CBSE बोर्डचं शिक्षण घेत आहेत. पण शाळेचा जो रिझल्ट आहे किंवा जे स्टॅम्प्स आहेत त्याच्यावरती, तर हा 3 दिवसापूर्वीचं पत्र आहे. या पत्रावरती हे बघा, तारीख बघा कधीचं आहे पत्र हे. त्याच्यावरती जे शिक्के आहेत ते CBSE बोर्डचे आहेत. आत्तासुद्धा हे पत्र कधीचं आहे, ICSEचे शिक्के आहे त्याच्यावरती. हे पत्र कधीचं आहे, याच्यावरती जो स्टॅम्प आहे तो ICSE बोर्डचा आहे. मुलांना शिक्षण 4 वर्ष झाले. साहेब काय प्रकरण आहे सगळं नक्की? मी जेवढी माहिती घेतली त्यानुसार ऑल टोटल 111 विद्यार्थी होते 1ली ते 8वीच्या दरम्यान. त्यापैकी आता RT ॲक्ट 1ली ते 8वी दरम्यान लागतो आणि जे 13 विद्यार्थी 8वीचे आहेत तर त्यामुळे ते 9वीत जातील, त्यांना RT ॲक्ट लागणार नाही. म्हणजे आपला प्रश्न 98 विद्यार्थ्यांचा आहे. तर त्या विद्यार्थ्यांसंदर्भात म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली त्यानुसार UDIS नंबर चेंज झाला आहे. माहिती केव्हा मिळाली आपल्याला? मला तेव्हाच म्हणजे मी माहिती घेतली त्या केव्हा? आधीपासूनच मला आधी म्हणजे कधी त्यांचा पत्रव्यवहार झाला तेव्हा? पत्रव्यवहार झाला तेव्हाच मी माहिती घेतली. UDIS नंबर चेंज झालेला आहे. म्हणजे असं पकडण्यात आलं आहे की ती शाळा नवीन आहे. तर आणि नवीन शाळेला जवळपास 3 वर्ष, पहिले 3 वर्ष RT ॲक्ट लागू होत नाही. तर त्यामुळं ते म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला ॲडमिशन देणार नाही. आता ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, यात नियमात आपल्याला शिरावं लागेल. तर त्यासाठी आम्ही वस्तुस्थिती अहवाल डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरला पाठवला आहे आणि मॅडमनी आत्ताच आमदार साहेबांसोबत बोलणं केलं आहे. तर आमदार साहेबांनी आता CO सरांची वेळ घेतली. साहेब, आमदार साहेबांनी बोलणं, आमदार साहेबांनी COंची वेळ घेणं, आपण वाट पाहत होतात का विद्यार्थ्यांनी इथून आंदोलन करायची? याबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेऊन अहवाल. आमच्या प्रश्न होतं, आपण याची वाट पाहत होतो का विद्यार्थ्यांनी पालकांनी इथून दिवसभर बसावं आणि आंदोलन करायची वाट पाहत होतं तेवढे दिवस? काही कोणी मग एवढे दिवस का लागले? काय एवढे दिवस का लागले? आपलं पत्रव्यवहार झालं तर आपण म्हटलं की मला पत्रव्यवहार झालं. आपल्याला जवळपास तेवढी चौकशी करावी लागेल. किती दिवस लागतात साहेब या गोष्टीला? कधी गेले होते? 3-4 दिवस आधी गेले होते. हे पण आपलं माहित नाही कधी गेले ते. पण BOT ते नारायणगावच्या शाळेला गेले होते. माहिती घेऊनच आपण वस्तुस्थिती अहवाल पाठवू शकतो. मुलांना इथपर्यंत येऊन बसावं लागतं, याचा अर्थ काय घ्यायचा? आता डिसिजन जो आहे तो वरच्या लेवलवर होणार आहे, तर आपण काय करू शकतो? सर, BO महिन्यापूर्वी लेवलवर डिसिजन निवेदन तुम्हाला दिलं. सकाळी ती मुलं इथं उपोषणाला बसले, आंदोलनाला बसले. त्यांनी तुमचं आता स्वागत गुलाबाचं फुल देऊन केलेलं आहे. मला ऍक्च्युली लेटर सादर करा. महिन्या अगोदर जे झालं नाही. हो बाबू, हो काय म्हणतात ते? महिन्या अगोदर झालं नाही. हो काय समोर 1 महिना होऊन गेला. हो बघा, मला भेटायला तुम्हाला नाही पण लांजे साहेबांना साहेब शिक्षण अधिकारी, आपण गटविकास अधिकारी आहात. संपूर्ण प्रशासनावरती आपला कंट्रोल असतो, आपलं नियंत्रण असतं आणि जर आपण अशा पद्धतीनं, मी जबाबदारी शब्द वापरतो, आपण जर अशा दुर्लक्षितपणे काम करत असाल तर याला जबाबदार कोण? आपण सांगताय सहज की माझ्यापर्यंत आलेलं नाही, याचा अर्थ काय? 1 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं आहे. ऐका, UDIS नंबर चेंज झाला, जी गोष्ट माझ्या म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याबद्दल तुम्ही मला डिसिजन
कंट्रोलचा विषय नाही साहेब, जर आपल्यापर्यंत पत्रावर आलं आहे तर आपण संबंधितांना पत्र देऊन या गोष्टीची माहिती दिली का? संबंधितांना म्हणजे BO साहेबांना तिथे पाठवलं होतं शाळेवर चौकशी करायसाठी. ते 2दा आतापर्यंत जाऊन आले. त्यांनी मला माहिती सादर केली आणि तसा अहवाल आपण पाठवलाय जिल्हा परिषदेला. 20 दिवस बाबा भाऊ, हे सगळं कागदोपत्री उत्तर येत आहेत, कागदावरची उत्तर आहेत, ही फक्त त्यांना ऐका ना, अजिबात कसलाही आदिवेश यांना नाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल किंवा अजून कसल्या बाबतीत असेल, माझं स्पष्ट म्हणणं आहे. 2 मिनिटं होय, ह्या बाबतीत यांना अजिबात त्याची जाणीव किंवा याची धग कळत नाही की ह्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर असं घडलं, एखाद्याने याच्यातून चुकीचा पालकांनी विद्यार्थ्यांनी चुकीचं पाऊल उचललं तर मग मात्र काय करायचं याची जाणीव प्रशासनाला अजूनही होत नाही. याचे वाईट आहे, याचं दुर्दैव आहे. खरं तर ह्या गोष्टी यांनी जाणीवपूर्वक कधीच करायला पाहिजे. ज्यावेळेस आमदार महोदय म्हणतात की मी तालुक्याचं पालकत्व आहे, मी प्रमुख आहे पालकत्व, या सगळ्या गोष्टी महिना 2 महिने चालत किंवा 20 दिवस झाले चाललेल्या आहेत, नक्की काय याला काय प्रशासन कुठे, कंट्रोल कुठे, काय नक्की म्हणायचंय? पालकत्व आहे तर यांनी ब्रीफ करायला पाहिजे ना, त्यांना सांगायला पाहिजे ना की अशी अशी घटना आहे. याला कारणीभूत कोण? मग मला तेच सांगायचं, प्रशासकीय पातळीवर जर अजूनही BDO साहेबांनाच माहीत नाही नक्की का कधी पत्र आले, याच्यातून मला वाटतं सगळं स्पष्ट होतंय ना. BDO साहेबांना ज्या दिवशी पत्र दिलं त्यांना दाखवलं, मी सगळी माहिती दिली. ते म्हटली मला काय माहीत नाही हा प्रकार, मी माहिती घेतो आणि कळवतो. मग लांडे सरांशी बोलणं झालं असेल त्यांचं. लांडे सर म्हटले मी वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो, अहवाल देतो. कागदोपत्री घोडे नाचवायचं काम चाललंय तसंच चाललंय सध्या. साहेब, काय होईल? फक्त वेळ काढू पाण्याचं धोरण आहे. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या अखत्यारीत जे आहे इतके दिवस अहवाल दिलाय का? तुम्ही नाही दिला का? नाही पाठवला? पाठवायला पाहिजे ना. तुम्हाला जर 20 दिवसापासून कळतंय की आपण काय करतोय, काय केलं पाहिजे आणि काय करायला, आज का अहवाल गेलाय तो? आधीच जायला पाहिजे ना अहवाल. आम्ही तो प्रश्न अहवाल गेला विचारला असता तर कदाचित तिथं तुम्हाला काळजी आहे. विद्यार्थ्यांनी इथं येऊन बसावं याची वाट प्रशासन पाहत होतं आता मला का? वाटतं तसंच परिस्थिती आहे. एका मुलाला मग अशी चक्कर आली होती. मला तेच म्हणायचं, उद्या याच्यातून एखादी घटना घडली याला जबाबदार कोण? शाळा जबाबदारी घेतली पाहिजे ना. शाळा जर नियमात असेल सर, शाळा जर नियमात असेल आम्ही फी भरायला तयार आहे किंवा आम्ही दुसऱ्या शाळेत जायला तयार आहे. शाळा जर नियमात असेल तर हे आम्ही मान्य करतो. कागदोपत्री जर शाळा नियमात असेल आम्ही फी भरायला तयार आहे किंवा आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर करतो, आम्ही शिफ्ट व्हायला तयार आहे, आम्हाला मान्य आहे. साहेब, या संदर्भात डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर सोबत नायकवाडे साहेब आहे, त्यांच्यासोबत मी फोननी संपर्क साधला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की शाळा वेगळी आहे, त्या ज्या आजूबाजूच्या 5 शाळा आहेत तिथे त्यांना ॲडमिशन घ्यायला लावावं लागेल, त्याशिवाय आपण काही करू शकत नाही, असं डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर यांचं म्हणणं होतं. की जसं त्यांनी सांगितलं तसंच बोलतोय मी. अहवाल ही कागदोपत्री गोष्ट झाली, पण आमचं संभाषण त्यांच्यासोबत चालू आहे या संदर्भात. त्यांच्याशी काही बोलणं झालंय? मुलं इथं बसलेली आहेत, मुलांना चक्कर येते, पालक इथं बसले, त्याची ग्रॅव्हिटी, हा राज्यस्तरीय विषय आहे, याचे गांभीर्य काही त्यांना दिलंय? काही अंदाज आहे किती दिवसात आपलं पुढचे पाऊल उचलेल, काय रिपोर्ट येईल, काय बोलणे म्हटलेत ते? त्याबद्दल तर काही असं त्यांनी सांगितलं नाही, पण आज आम्ही संध्याकाळपर्यंत आमदार महोदयांना फोन आणि लावा ना. आमदार सर काय अल्टिमेट? आणि तुमच्याशी खाजगी बोलले आम्हाला फोन लावा ना. लांडे साहेबांना विचारा. संस्था चालक नाही सर, संस्था चालकांनी त्यांना अटेंडच केलं नाही. का केलं नाही? व्हिडिओ बोलतात त्याच्यावरती, व्हिडिओ देतील आपला संदर्भ काय जबाबदार ते अधिकाऱ्यांचं काम आहे ना, त्यांनी ते डिटेलमध्ये सांगितलं पाहिजे. सर, विषय असा आहे, संस्था चालक जर तुम्हाला अटेंड करत नाही. प्रिन्सिपल सरांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला सांगितलंय की आम्ही संस्था बदललेली आहे, इमारत बदलली आहे, म्हणजे शाळाच बंद केली आहे. जुनी नवीन शाळा, पहिली ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी होती, आता वल्लभ वेलफेअर फाउंडेशन आहे. इट्स ओके, मान्य आहे आम्हाला. पण हे 3 दिवसापूर्वीचे पत्र दिले तुम्हाला, हे जे पत्र दिले त्याच्यावर शिक्का कोणता आहे? तेच आहे ज्ञानदाचं. हे काय आहे सर इथं? सर, तुम्ही पेपरमध्ये बोललं पाहिजे सर. तुम्ही आम्हाला रिटर्न पेपर देतच नाही आहेत काही, तुम्ही त्यांच्याकडे पण पेपर काही मागत नाही आहे. त्याच्यावर साहेब यांनी हे सगळं पाहायला पाहिजे ना की ज्ञानदाच आहे. अजून हा अहवाल तरी त्यांनी पाठवलाय का? हे सगळं आजही ICSE बोर्डच आहे, ते म्हणतात की बोर्ड. बाबू भाऊ, आमचा प्रश्न तोच आहे तुम्हाला की प्रशासन जर कंट्रोलमध्ये नसेल तर मग आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदारी काय? मी तेच सांगितलं, जर उद्या परवा दिवशी जर मीटिंग मधून काही मार्ग नाही निघाला तर मग मात्र वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून शासनाला, प्रशासनाला, शाळेच्या यांना, सगळ्या संस्था चालकांना मात्र निश्चित स्वरूपात सांगावं लागेल की ह्या मुलांची जबाबदारी तुमचीच आहे, तुम्ही ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
जबाबदारी स्वीकारत नसेल तर पुढच्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल, हे मात्र निक्षून सांगावं लागेल. डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरपर्यंत हा मेसेज आपण पोहोचवणार आहात. येस नक्की नक्की. सर, अजून एक आणि महत्त्वाचा आता विषय यांनी जे सजेशन्स दिले की कागदांवर वेगळे नाव आहे, तर या पण गोष्टी आपण वस्तुस्थिती अहवाल रिवाईज करून पाठवून देऊ. सर, गोडसे सर कधी जॉईन झाले हा तुमच्याकडे? पाहिलं पाहिजे ना, हे रिवाईज करायची गरज नाही ना. पंचायत समिती- आम्ही जीव तोडून त्यांना सांगतोय. बरं ही गोष्ट ऐका ना, ही जीव तोडून यांनी सगळ्यांनी यांना शिक्षण ऐका ना वाणी साहेब, ह्या जीव तोडून ह्या पालकांनी यांना सांगितलंय की हे जरी सांगत असतील संस्था वेगळी आहे तर अजूनही सगळं तेच आहे, मग अहवालात का नाही नमूद केलं यांनी? आता प्रशासन काय करतंय? मला म्हणायचं तेच आहे, हा अहवाल फक्त जाणीव सभापती मॅडम, फक्त- नक्की आम्ही बोलायचं कोणाशी, काय करायचं? बाबू भाऊ इथे एका पक्षाचे जबाबदार पदाधिकारी नाहीत. आम्ही असं म्हटलं तर पक्षाचा विषय येतो, आमदार मोदयांनी लक्ष दिलं पाहिजे. आपण सभापती म्हणून नुकताच चार्ज घेतला, ठीक आहे. सर, व्हिडिओ या ठिकाणी आहेत. एक्झॅक्टली सर कधी 2 join मिनिटं. एक्झॅक्टली आता आपण जबाबदारीचं पद घेतलेलं आहे, कशा पद्धतीने प्रशासनावरती कंट्रोल ठेवणे मार्गी लागेल? नाही, नक्कीच प्रशासनावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोय. आता आम्ही नुकताच नव्याने चार्ज घेतलेला आहे, अजून आम्ही त्याच्या सखोल माहिती घेतलेली नाही. परवा दिवशी जेव्हा आम्हाला आंदोलनाचं पत्र आलं तेव्हा आम्ही ते पाहिल्यानंतर साहेबांशी बोलल्यानंतर आपल्याला लगेच काल त्यांनी तिथं शाळेवर जाऊन चौकशी केली आणि तिथला अहवाल आपण त्यांना पुढे पाठवण्यासाठी त्यांना नक्कीच सूचना दिल्या होत्या की तुम्ही वरती जेडपीला तो अहवाल पाठवा आणि त्यांच्याकडनं जी माहिती आहे ती घ्या आणि हे आंदोलन कसं स्थगित होईल याच्यासाठी तो आजच्या दिवसाची वाट न पाहता प्रयत्न केला पाहिजे होता कालच, पण त्यांच्याकडनं ते झालेलं नाही आहे. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी आता सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही आंदोलन मागे घ्यावे आणि शरददादांच्या माध्यमातून परवा दिवशी आम्ही जिल्हा परिषदसाठी मीटिंगचे नियोजन केलेलं आहे, तिथं नक्कीच यांच्यासाठी न्याय आणि मार्ग निघणार आहे आणि मुलांचा भवितव्याचा प्रश्न आहे, त्यांना याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहणार आहोत. सर गोडसे सर कधी आपल्याला जॉईन झाले? गोडसे सर म्हणजे 8-9 महिने तर झाले असतील. 8-9 महिने ना? अगोदर म्हणजे माझ्या अगोदर झाले. बरोबर. 3/3/2024 ला पत्र दिलंय शाळेने, असं इथं दिसतंय. 3 मार्च 2025 ला गोडसे सरांच्या रिसिव्हनी पत्र घेतलं. नाही, मी मार्क केलं होतं, पण हे पत्र जे आहे ना हे कोणाचं आहे? हे गोडसे साहेबांना मार्क केला, पण जरी त्यांची इथे तारीख 3/3/24 असली हा. तरी ते पत्र आपल्याकडे त्याच्या बाकीच्या तारखा ज्या आहेत मी आल्यानंतर मला आता जुलैमध्ये आलेलो आहे मी, त्यानंतर मी त्यांना मार्क केली गोडसे साहेबांना. सर तुम्ही जुलैमध्ये आलात, हे 3 मार्च 2025चं पत्र आहे. हे सगळं चुकीचं आहे. ते पत्र उशिरा मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही जुलैमध्ये कधी आलाय? जुलै 2025 ला आलाय, बरोबर? तुम्ही 3 मार्च 2025चं सांगताय तुम्ही, असं कसं होईल? ऐका ना, हे सगळं गोलमाल आहे. हे चुकीच्या पद्धतीने जाऊ नका तुम्ही, याच्यावर तुम्ही तुमची नोकरी 100% घालवाल. हे कशासाठी तुम्ही प्रशासनाला शाळेला पाठीशी घालायचं काम करताय का तुम्ही? हे काय आहे? 24चं पत्र आहे. हा, मग 24चं पत्र 2000 तुम्ही यायच्या आधी कसं काय, तुम्ही जॉईन व्हायच्या आधी कसं काय तुम्ही जाहीर केलं? कुठली सही हा? कुठली तिथं? त्याच्यावरती तारीख जी आहे ती वेगळी आत्ताच्या बघा की आजच्या काळातली. काय 29/7/25 तारीख. हे काय हे काय हे हा? शिक्षण विभागात तेव्हा आलेले आहे. कोण? कोणी हे सही? पत्रक आहे. चुकीचं येऊ नये का, यांनी 24/25 केलं का? 25चं 25 केले सर आपलं ते. जे रेकॉर्ड कसं होईल? वर्षांनी पत्र तुम्ही जमा केलं का? त्याचं आपल्या रेकॉर्डला नोंद आहे त्याची गाव क्रमांकाची, गावकर रजिस्टरला. असं असू शकतं की यांनी चुकीने 24ची म्हणजे 25ची 24 इथे 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 जो ज्यांनी लेटर सबमिट केलं नाही, बघू आपण लेटर कधी आला आपल्याकडे ते बघता येईल. साहेब, एकंदरीत एक गोष्ट अशी निदर्शनास येते, आपण ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टी आमच्यासमोर मांडत आहात किंवा शिक्षक पालकांसमोर मांडत आहात किंवा समजा लोकप्रतिनिधी, यामध्ये आपलं कुठेही कंट्रोल ज्या पद्धतीने फॉलो व्हायला पाहिजे तसं दिसत नाही आहे. मुलांच्या आयुष्याशी असं खेळू नका. आपण यात सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू आणि परवा नक्कीच सोल्युशन निघेल. आमदार साहेबांच्या मोदींना फोन लावा ना, ते काय म्हणाले कोणाशी? त्या मुलाला दम दिला होता काहीतरी, हॅरेसमेंट केली म्हणून त्याने आत्महत्या. हॅरेसमेंट केली, त्यांनी फाशी घेतली पुण्यामध्ये आणि त्याच्यावर FIR असताना देखील संबंधित संस्था चालकांनी त्यांना प्रिन्सिपल म्हणून नेमलंय. म्हणजे ही जी मुलं आहेत आता लहान लहान, हे तिथं सेफ आहेत असं आपण समजू शकतो का? एक मिनिट ती आजच पाहिली आहे. एक मिनिट. दादा, आता ही सगळी मुलं बसलीत. मागाशी आपला फोन झाला, तुम्ही सीओना फोन केलाय. मग आता सीओने आपल्याला काय सांगितले? हा जो विषय आहे ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचा,
हो यांनी UDISC अंतर्गत जी शाळा चालू केली होती, तर ते 2024ला त्यांनी ही शाळा बंद केली आणि महाराष्ट्र शासनाने CBSE बोर्ड नावाने नवीन शाळा त्या ठिकाणी मंजुरी आली. हो परंतु RTEच्या माध्यमातून 25%चा जर शासन निर्णय त्या सवलतीच्या दरामध्ये म्हणजे मोफत शिक्षण देण्यासाठी 25%च्या अनुषंगाने ज्या मुलांना ऍडमिशन द्यायला त्या ठिकाणी त्यांना माध्यमिक शाळा म्हणून त्या ठिकाणी ते परमिशन देण्यात आहे. त्याच्यामध्ये 111 मुलांना त्यांनी मोफत साठी त्या ठिकाणी ग्रँटेबल केलं आणि 2024ला अचानक पालकांना न सांगता कुणालाही विश्वासात न घेता त्या शाळेचा त्यांनी त्या ठिकाणी हे बदलला, म्हणजे त्यांनी त्याचं जे आहे रजिस्ट्रेशन बदललं आणि नवीन शाळा चालू केली येडगावच्या बोरवाडीला. तर मी त्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, पण जिल्हाधिकारी उद्या बाहेरच्या दौऱ्यावर आहेत परवापासून. परंतु मी आपल्या जिल्हा परिषदचे जे CEO आहे डॉक्टर गजानन पाटील म्हणून त्यांच्याशी मी आता बोललो. ते मला म्हटले की लहान मुलांना आणि पालकांना आपण आश्वासित करा आणि तुमच्या अनेक जबाबदार काही आपण तिथल्या घटकांना कोणती ते समजा जबाबदार व्यक्ती असेल, जिल्हा परिषदवाले असेल, कोणी असेल, तर त्या पालकांना घेऊन आपण जर 11 वाजता जर माझ्या दालनामध्ये आलात परवा दिवशी शुक्रवारी, तर या बाबतीमधल्या मी सगळा विषय समजून घेऊन त्याच्यामध्ये पुढे कसं काय मार्ग काढायचा, काय निर्णय घ्यायचा, तर या बाबतीमधला हा सगळा विषय त्यांनी समजून घेतला फोनवर माझ्याकडून. आणि आपण या मुलांना आंदोलन सोडण्यासाठी मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं की विनंती केली होती की हे लहान लहान मुलं आहेत, याची काही चूक नाही, पालकांची काही चूक नाही. परंतु ही जी फसवेगिरी झालेली आहे वास्तविक हे व्हायला नाही पाहिजे, कारण लहान मुलांचा भविष्याचा विषय. आता कुणाच्या घरातलं लहान बाळ म्हटलं का प्रत्येक माणूस हा संवेदनशील असतो. प्रत्येक मुलाच्या बाबतीमध्ये आई वडील अतिशय भावनिक असतात आणि आज ही मुलं शिक्षणापासून वंचित होत आहेत. त्यामुळे अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या गंभीर बाबसाठी मी सीओशी बोललेलो आहे. माझी विनंती आहे आपल्या जुन्नर तालुक्यातील सर्व या पालकांना की ज्यांच्यावर हा अन्याय झालाय, फसवलेला आहे, या बाबतीतला रिपोर्ट सुद्धा आता शासकीय रिपोर्ट वरती जाईल आणि या मुलांच्या बाबतीमधला आपण चर्चा सीओशी करावी. बाबूरावजी, आपण एक जबाबदार घटक आहात. मी जरी तालुक्यात नसेल पुढे 3 दिवस तरी आपण या बाबतीमध्ये त्या पालकांना घेऊन आपली वेळ घेतलेली आहे 11 वाजता आणि यांनी आंदोलन सोडावं, आता तरी स्थगित करावं अशी मी विनंती संपूर्ण पालक वर्गाला आणि विद्यार्थ्यांना करतो. आमदार साहेब, विषय असा आहे, त्यांनी 20 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आज सकाळपासून ते उपोषणाला बसलेले होते. काल शिक्षणाधिकारी त्या संस्थेमध्ये गेले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दमबाजी केली. त्या प्राचार्यांवर सुद्धा एक गुन्हा दाखल आहे. एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येस कारणीभूत झाले म्हणून भोसरी पोलीस स्टेशनला. या बाबतीतली सखोल चौकशी केली जाईल. या मुलांना आणि त्या मुलांच्या पालकांना आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय दिला जाईल मी आपल्याला आश्वासित करतो. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. शेवटी हा विषय जो आहे, आपला संस्थाचालक जे आहे ते शेवटी व्यावसायिक आहे. व्यवसाय करणाऱ्या मंडळींचा हेतू वेगळा आहे, परंतु आपला हेतू सरळ आहे की सर्वसामान्य घरातली मुलं ज्यावेळेस शिकतात आणि त्यांना ज्यावेळेला ग्रँट दिली गेली तर त्यावेळेची संस्था तुम्ही का बंद केली आणि त्यांचं आता ग्रँटचं काय त्यांना शिकवणार कसं? मोफत शिक्षण करण्याचा त्यांना अधिकार खरं तर शासनाने त्या ठिकाणी त्यांना दिला होता, तसा आदेश आहे. आणि मग अशा ह्या 111 मुलांची जबाबदारी मुलाची आणि ज्या पद्धतीने दमबाजीचा विषय असेल तर आपण प्राचार्य गुन्हा दाखल करायला लावू. उद्या सीओची बैठक झाल्यानंतर या बाबतीमध्ये पारदर्शकता आणू. धन्यवाद. एक मिनिट, आता काय आंदोलन स्थगित होते? पालकांना सांगा. स्थगित करावं. हो, बोला पालक म्हणून. आम्ही आता दादा, एक पालक बोलतोय. विषय असा आहे की तुळशीदास कोऱ्हाळे नारायणगाव. हां सर, विषय असा आहे की 1 तारखेला स्कूल चालू होणार आहे आणि परवा स्कूलमध्ये रिझल्ट आहे. तर BDO साहेबांनी जबाबदारी घ्यावी की जोपर्यंत आपला निर्णय होत नाही तोपर्यंत ही मुलं त्या शाळेत सुरक्षित बसून दिली पाहिजे किंवा 28 तारखेला निकालासाठी गेल्यानंतर तिथल्या प्रिन्सिपलनी किंवा तिथल्या स्टाफनी या सर्व विद्यार्थ्यांबरोबर व्यवस्थितपणे म्हणजे त्यांनी कुठल्या प्रकारे त्रास नाही दिला पाहिजे. हा BDO सर तुम्ही चिंता नका करू. BDOच्या हे माध्यमिक आहे. हो. माध्यमिक म्हणजे राज्य शासन, लक्षात घ्या.
आणि हा जो विषय आहे हा सगळा जो आहे बीडीओच्या वर आहे. या साईडला गट शिक्षण अधिकारी बसले राज्य शासनाचे. हो गट शिक्षण अधिकाऱ्याचा विषय बीडीओचा हा विषय नाही. तर मी आपल्याला आश्वासित करतो की परवाची बैठक जी आहे ती तुमच्यासाठीच घेतली. एखादी उद्याही घेतली असते किंवा आजही वेळ द्यायला ते तयार आहे आज सकाळी. परंतु माझं असं म्हणणं की आज आपलं आंदोलन वेळ झालाय, जायला यायला उशीर हो होईल. हो दादा हो तर आपण उद्या रामनवमी आहे, रामनवमीला सर्व ऑफिसेस आणि सरकारी कार्यालय बंद आहे. बरोबर दादा. त्यामुळे माझी विनंती आहे की सकाळची तुम्हाला अर्ली मॉर्निंग ज्या वेळेला ऑफिसेस चालू होतात परवा सकाळी. त्यावेळेला तुमचं सगळं म्हणणं मांडायला आणि तुम्ही ते लेखी अर्ज घेऊन जा. कोणी नका जाऊ, हो हो दादा. ऑन रेकॉर्डवर जा. आणि सन्माननीय इथं आमचे बाबुरावजी पाटील जे आपल्याला पाहिजे की लोकनेतेमध्ये काम करतात सर्वसामान्य जनतेवर, तर ते तुमच्यावर यायला येतील ते मी त्यांना सांगतो. हो हो मी स्वतः मी आलो असतो पण मी नेमकी फॉरेस्टच्या काही विषयावर माझा दौरा ठरलेला आहे शासकीय, त्यामुळे मी इथे नाही आहे. चालेल दादा. त्यामुळे मी तुमचे सगळे नियोजन केलेलं आहे. आपण जा बिंदास हो आणि कुणाला घाबरून नका. तुम्ही काही काळजी करायचं काही कारण नाही. नाही दादा. ही लोकशाही आहे, प्रबळ लोकशाही. ही काही गुलामगिरी नाही कुणाची. नाही दादा, आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी भांडतोय, बाकी काही नाहीये. नाही मग तुम्ही जे म्हणताय ना की आम्हाला भीती वाटते, तर तुम्ही चिंता करू नका. कुणाची दादागिरी सर केली जाणार नाही, ना प्रिन्सिपलची, ना प्राचार्याची, ना कुठल्या शिक्षकांची. चालेल. काय आलं, मुलं घाबरतात शाळेत जायला, त्याच्यामुळे बाकी काही नाही. तुम्ही चिंता नका करू. यू डोंट वरी. चालेल दादा. तुम्ही आपण बिलकुल. आणि आम्ही तर लोकशाहीसाठी तर काम करतो सर्वसामान्य जनतेसाठी. धन्यवाद दादा. आणि छत्रपती शिवरायांची भूमी आहे. तुम्ही कसल्या काळजी करता. चालेल दादा. आता आंदोलन थांबवत आहे. हो थांबवतोय. दादा आता हे सगळे पालक म्हणतात की आजचं आंदोलन आपलं स्थगित करतोय. हा, तर परवाची मीटिंग बघू आपण, त्यांचं काय येतंय सगळं, आणि मग त्यानुसार आपण पुढचं ठरवूया दादा. काहीतरी आणा ना सरबत वगैरे.